काही मजूर रोज काही तास काम करून एक काम 48 दिवसात संपवतात. जर मजुरांची संख्या पूर्वीपेक्षा 6/5 पट केली व कामाचे तास पूर्वीच्या 5/4 पट केले तर तेच काम आता किती दिवसात पूर्ण होईल? या उदाहरणामध्ये आपल्याला मजूर आणि तास यांची संख्या देण्यात आलेली नाही. जर आपण मजुरांची संख्या m मानली आणि तासांची संख्या आपण h मानली. आता आपण यानुसार हे उदाहरण सोडवूया. तर आपल्याला सांगण्यात आलेले आहे दुसऱ्या अटीमध्ये की मजुरांची संख्या ही 6/5 पट केली, म्हणजेच m मजूर आहे तर m मजुराची संख्या ही 6/5 पट केली. हे झाले मजूर. आणि तासाची संख्या ही पूर्वीच्या 5/4 पट केली. आता यानुसार आपल्याला जर पहिले m मजूर आणि h तासामध्ये काम करत असतील तर ते काम होण्यासाठी 48 दिवस लागतात. 48 दिवस लागतात. तर आता मजुरांची संख्या पूर्वीपेक्षा 6/5 पट केली आणि तासाची संख्या पूर्वीपेक्षा 5/4 पट केली तर तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? आता आपल्याला काम समान आहे म्हणून m गुणिले h गुणिले 48 दिवस. तेच काम करण्यासाठी पूर्वीपेक्षा 6/5 पट मजूर गुणिले तासाचे 5/4 पट गुणिले आपल्याला किती दिवस लागतील? आता दिवसासाठी आपण x मानूया. आता दिवसासाठी x मानूया. आता आपण m या ठिकाणचा m हा कट करूया. त्यानंतर h आणि हा h कट होतो. आता आपल्याला 6/5 मधील 5 आणि 4/5 मधील 5 हा कट होतो, कारण हा छेदस्थानी आहे आणि हा अंशस्थानी आहे. आता उरलेला 6 आणि 4 उरलेला आहे 48 बरोबर 6/4 गुणिले x. आता या ठिकाणी 6 हा अंशस्थानी आहे आणि 4 हा छेदस्थानी आहे. छेदस्थानी असणारा हा 48 ला गुणिले होईल आणि अंशस्थानी असणारा 6 हा 48 ला भागिले होईल. यानंतर 6 ने 48 ला भाग दिल्यानंतर 6 × 6 6 8 48 आणि 6 आणि 4 चा गुणाकार 8 × 32 म्हणजेच आपल्याला ते काम करण्यासाठी 32 दिवस लागतील.